हैबत बाबा हे ग्वाल्हेरच्या दरबारात सरदार होते. एके दिवशी ते आपले गाव आरफळ येथे जाण्यासाठी निघाले, परंतु मध्येच जंगलात काही भिल्लांनी त्यांना पकडलं आणि त्यांच्याकडे असलेली सर्व संपत्ती घेऊन त्यांना गुहेमध्ये डांबून ठेवलं. हैबत बाबा हे भगवंताचं नाम घेत त्या गुहेमध्ये होते, परंतु त्याच रात्री तेथे असलेल्या भिल्ल प्रमुखाला मुलगा झाला. तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला सांगितलं की ज्यांना तुम्ही डांबून ठेवलं आहे त्यांचाच हा प्रसाद समजावा आणि त्यांना सोडून द्यावा. तेव्हा गुहेमध्ये असलेले हैबत बाबा यांना सोडून देऊन आणि त्यांच्याजवळची सर्व संपत्ती परत केली. हैबत बाबांना जेव्हा गुहेमध्ये डांबलं तेव्हा हैबत बाबांची मनस्थिती अशी होती की त्यांनी ठरवलं, जर मी इथून सुरक्षित परत गेलो तर मी माझं संपूर्ण आयुष्य माऊलींच्या दरबारातच घालेल आणि त्यानंतर त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणजेच माऊलींसाठी समर्पित केलं. ते जेव्हा कीर्तन करत होते तेव्हा साक्षात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी ही डोलत होती, एवढी ताकद त्यांच्या शब्दात होती. हैबत बाबा यांनी वारीमध्ये लक्षरी शिस्त लावली आणि त्या शिस्तीत आजही पंढरपूरची वारी ही जाते. हैबत बाबा हे साक्षात संत होते. आजही जेव्हा माऊलींचं दर्शन घ्यायचं असतं तेव्हा आधी हैबत बाबांचं दर्शनच घेऊन जावं लागतं.